2024 मधील एक मर्डरचा 302 मधील आरोपी होता। तो आरोपीला माननीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये त्याला पॅरोलवर 45 दिवसाच्या पॅरोलवर सोडलं होतं आणि त्यातील जो जामीनदार होता तो आमच्या अंबाझरी हद्दीमधील एक महिला होती। तर त्या जामीनवर पॅरोलवर सुटल्यानंतर 45 दिवसामध्ये त्या कैद्याला वापस परत जेलमध्ये जाणं आवश्यक होतं, परंतु तो जेलमध्ये न जाता फरार झाला होता। 2022 साली पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी तो फरार झाल्याबद्दल अपराध नंबर 217/22 कलम 224 अंतर्गत आपण अंबाझरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। मागच्या 2.5 व पावणे 3 वर्षापासून तो फरार होता। त्याचा शोध आमचे DB पथक त्याचबरोबर आमचे तपास अधिकारी वगैरे करत होते, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा पत्ता, मोबाईल नंबर काहीच सुगावा लागत नसल्या कारणाने आमचे प्रयत्न निष्फळ ठरत होते। परंतु मागच्या 6 महिन्यापासून आम्ही त्याच्या जेलचा रेकॉर्ड काढला, त्याला भेटणाऱ्या लोकांची माहिती काढली, त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधारे जे मोबाईल नंबर मिळाले त्या आधारे त्याचे CDR वगैरे काढून आम्ही यातील आरोपी याला छत्तीसगड रांजणगाव या ठिकाणावरून काल आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। आरोपीचं नाम आहे दीपक रामलाल जांगडे, वय त्याचं 41 वर्ष, राहणार जंगागिरी, जिल्हा दुर्ग, राज्य छत्तीसगड असं आरोपीचं नाव असून त्याला अत्यंत शिताफीने आणि टेक्निकली तपास करून आम्ही आमच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेला आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याला पुढील कार्यवाही करता जिल्हा जेलमध्ये त्याला आम्ही पाठवत आहोत। आणि यातील आरोपीचा अभिलेख तपासला असता तर त्याला 302/2014 मधील मर्डरच्या गुन्ह्यामधील तो आरोपी होता आणि शिक्षेला सुनावणी झाल्यानंतर सुद्धा तो अभियोजन रचेवरून जेलमध्ये दाखल झाला नव्हता। त्या अनुषंगाने अशी कारवाई आमच्या पथकाने अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि पुढील कारवाई माननीय न्यायालयासमक्ष हजर करून करत आहोत। आमच्या जेव्हा पथकाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्याचा 3 जिल्ह्यामध्ये शोध घेण्यात आला। मागच्या 3 दिवसापासून आमचं पथक छत्तीसगड राज्यामध्ये होतं आणि 3 जिल्ह्यामध्ये त्याचा शोध घेतल्यानंतर तो दुर्ग या ठिकाणी मुक्काम पोस्ट जंगागिरी या ठिकाणी तो आम्हाला मिळून आला आणि त्याच्या आधी त्याचा रांजणगावमध्ये त्याची माहिती मिळाली होती, पण तिथून सुद्धा तो फरार झाला होता। तर आमच्या पथकाला गोपनीय माहिती प्राप्त करून स्थानिक लोकांच्या मार्फतीने त्याचा शोध घेण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे।